नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, जसं की मी सॅटर्डेला काकूंवरती पॉडकास्ट केलं होतं तेव्हा सांगितलं होतं की ते पॉडकास्ट आहे ते मी अर्ली मॉर्निंग रेकॉर्ड केलं होतं, त्यामुळे मला सॅटर्डेला काकूंनी काय काय उचापत्या केल्या आहेत त्या माहिती नव्हत्या। आता टोमल काकू काही उचापत्या करणार नाहीत असं होणार आहे का? तर काकूंनी ज्या काही उचापत्या केल्या आहेत त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे। तसं तर काकूंना आजकाल एकदम शिस्तीत राहायची सवय झाली आहे। खौफ देखा मेरा। काकूंना पण कळून चुकलंय की डिटेक्टिव्ह प्रणालीची नजर सगळीकडे आहे, त्यामुळे मी काही खोटेपणा केला तर लगेच तिला समजणार। आणि जरी प्रणाली नसली तरी तिची मंडळी हुशार आहेतच की। ह्या टोमल काकू ज्या काही उचापत्या करतात ना त्याची सगळी खबर माझ्यापर्यंत पोहोचते। तर जुन्या दिवसाची जुनी सुरुवात करून टोमल काकू निघाल्या ऑटोमध्ये बसून सासरी। तर तो नवीन दिवस नव्हता। सवयीप्रमाणेच खोट्या काकूंना खोटं बोलायची सवय आहे। त्यांच्या दोन्ही आत्याकडे गेल्या होत्या बघा टोमल काकू पत्रिका द्यायला। त्यातल्या एका आत्याने तर ती पत्रिका सरळ फेकून दिली होती आणि तिथेच काकूंच्या इज्जतीचा पंचनामा झाला होता खरं तर। आणि दुसऱ्या आत्याकडे तर टोमल काकूंनी चोरून चोरून सगळं शूट केलं होतं। तर तिथून निघाल्यावर टोमल काकू गेल्या सासरी। पण खोटेपणा बघा किती। दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकतायत तर लगेच नवीन दिवसाची नवीन सुरुवात बोलतात। खरं तर ते जुन्या दिवसाची जुनी सुरुवातच होती। काकू एक दिवस सासरी थांबणार असं बोलल्या, पण आदल्या दिवशी तर काकू बोलल्या होत्या की बनोज काका त्यांच्यासोबत येणार आहेत इगतपुरीला। किती खोटं बोलतात ना या टोमल काकू। सरडा पण एवढ्या लवकर रंग बदलत नसेल तेवढं खोटं या टोमल काकू एका सेकंड मध्ये बोलतात। आता तुमच्यापैकी मंडळी जर किरकिड्याला कोण ओळखत असेल तर तुम्हाला देखील माहितीच असेल की किरकिडा कसा हो ना मम्मी करत असतो, तसाच ह्या टोमल काकू काय करतात तर काही झालं की हाय ना मम्मी हाय ना मम्मी हाय ना मम्मी करत बसतात। टोमल काकू जेव्हा त्यांच्या आईला घेऊन दोन्ही मुलींसकट सासरी गेल्या तेव्हा शैला रडायला लागली, कारण की तिच्या हाताला काहीतरी लागलं होतं। आता मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे की जरा काही लागलं लहान मुलांना की त्यांना पण पॅम्पर करावं लागते, जवळ घेऊन त्यांची समजूत घालावी लागते असं त्यांचं एक्सपेक्टेशन असते। पण काका आणि काकूंनी दोघांनी त्या मुलीला इग्नोर केलं। एखाद्याने त्या चिमुकलीला जवळ घेऊन प्रेमाने फुंकर मारली असती तिच्या हातावरती, पण सवयीप्रमाणेच टोमल काकूंचं तुंतुन सुरू झालं, चला 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 करून। हो बनोज काका आणि टोमल काकू जरा ना त्या मुलांकडे लक्ष द्या हो, नाहीतर मोठेपणी ना ते पण तुम्हाला असंच इग्नोर करतील। तुम्ही कसं आता त्यांना गरज असताना इग्नोर केलं, तुमचंच बघून आता ते पुढे जाऊन तुम्हाला देखील इग्नोर करतील। तुम्ही जसं आता त्यांच्या समोर वागणार आहात ना तसंच ते पुढे जाऊन तुमच्या सोबत वागतील, एवढं मात्र लक्षात ठेवा तुम्ही। बिचाऱ्या टोमल काकू सासरी जाऊन पण चहा बनवायला लागली। खरं तर सगळे हॉलमध्ये बसले होते तेव्हा टोमल काकूंची सासूबाई डोळ्यातली घाण साफ करत होत्या, पण काकूंनी एकदम सॉफ्ट म्युझिक लावली बॅकग्राऊंडला, जसं की त्या इमोशनल झाल्या होत्या विहीनबाईंना बघून। दोघांच्याही आई गप्पा मारताना दिसल्या नाही। टोमल काकू चुकाच आपल्या पुढे पुढे करत होत्या। हो टोमल काकू, किती तुम्ही हॅपी फॅमिली दाखवण्याचा प्रयत्न केलात ना तरी दुनियेला माहिती आहे हो, त्यामुळे ना असला फालतूपणा करणं आता थांबवा जरा। मुलांच्या आनंदासाठी आई वडिलांना काय काय करावं लागते ना हो मंडळी। यावेळी सासूबाईंना हळदी कुंकू लावून दाखवलं टोमल काकूंनी। सगळं ऐकतात माझं काकू, पण चोरून चोरून हो। काय आहे ना टोमल काकू मान्य नाही करणार की त्या सगळं माझं ऐकतात, एवढ्या मोठ्या आहेत त्या टोमल काकू, पण सगळं काही यांना शिकवावं लागते मला। आता त्या मुली गार्डन मध्ये जाताना मोठ्याने बोलत होत्या तर बनोज काका बोलतात डोंट शाउट, पण टोमल काकू चार चौघात बोंबलत असतात। त्यांना कधीच बनोज काकांची हिंमत होत नाही बोलायची की डोंट शाउट। बनोज काका भित्रे, बनोज काका भित्रे, टोमल काकूंना घाबरतात, टोमल काकूंना घाबरतात। सासरवरून टोमल काकू मोठ्या नंदेकडे गेल्या होत्या। पाहिलत ना मंडळी, जे जे प्रश्न मी विचारले होती त्याची उत्तरं काकूंनी दिली। आता सांगा कोण इग्नोर करते माझा पॉडकास्ट आणि कोण सुधारणा करताय त्याच्या व्हिडिओमध्ये। तरी पण कसं आहे माहिती आहे का, उलटा चोर कोतवाल को डाटे। मोठ्या नंदेकडून काकूंनी कन्फर्म करून घेतलं की होय ना ताई, ऑगस्ट मध्ये मुहूर्त हाय ना। होय ग बाई होय, समजलं की किती वेळा अजून कन्फर्म करत राहणार आहेस। काय बाई आहे ही टोमल काकू, नंदेकडे जाऊन पण मदत करायची तर मेंगळटासारखी व्हिडिओज काढत बसली होती।
पत्रिका वाटायला काकूंचा भाऊ पण तर जाऊ शकत होता ना. या दोघींना एवढी दगदग करायची काही गरज होती का? किंवा काकू आणि बनोज काका पण जाऊ शकत होते. आईला आराम करायला द्यायचा तर ते नाही जमत या काकूंना. यावेळी टोमल काकू नातेवाईकांच्या शोधात होत्या. नंदेच्या मामे सासूकडे पण जाऊन पत्रिका दिली होती काकूने. आणि काय ते गळाभेट राहिलं असं बोंबलत बसल्या होत्या. खरंच गरजेचं आहे का सगळ्यांच्या गळ्यात पडणं? त्या किरकिरे काकू एक झोपड्या स्टेमध्ये कोणी आलं की लगेच त्यांच्या गळ्यातच पडतात. टोमल काकूच्या मोठ्या नंदेने टोमल काकूंच्या आईची ओटी भरली आणि मध्येच ती ओटी भरलेली साडी नेसून टोमल काकूची आई व्हिडिओमध्ये दिसली. मला तर ते काय प्रकरण समजलंच नाही. आणि तो ब्लाऊज पण साडीला मॅचिंग झाला. म्हणजे हे सगळं काही स्क्रिप्टेड होतं का यांचं? सासरवरनं निघताना टोमल काकू बोलल्या होत्या की धाकटी नणंद 4 वाजता येणार आहे, पण दाखवलं तर नाहीच काकूंनी काही. आणि काय या टोमल काकू किती साड्या घेत सुटल्या आहेत वेड्यासारख्या. आता त्या साड्यांच्या शॉपिंगच्या वेळेला पण टोमल काकू बोलल्या की मी तुम्हाला माझ्या सासूबाई आणि नंदेची चॉईस दाखवणार आहे, पण व्हिडिओच्या एंडला तर फक्त सासूबाईंना घेतलेली साडीच दाखवली काकूंनी. अंधमंद भक्तांना काकू बोलल्या की लग्नाला या, आणि पत्रिका दाखवताना काकूंनी ऍड्रेस वरती हात ठेवला होता. बघा 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 अंधमंद भक्तांनो, तुमची टोमल काकू कशी आहे ते. तुम्हाला लग्नाचं आमंत्रण तर देते आहे माझी फॅमिली बोलून, पण ऍड्रेस पण दाखवला नाही तुम्हाला. कचऱ्यासारखी किंमत केली तुमची. खरं तर या टोमल काकूंपेक्षा ना तो किरकिडा तरी बरा. निदान सबस्क्रायबरला लग्नात तरी बोलवलं होतं त्याने. आणि काय या टोमल काकू एवढ्या चिंदी असतील या, असं वाटलं नव्हतं मला कधीच. मंडळी, मला असं वाटते या टोमल काकूंच्या मानेचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो विनू कांचावरे आहे बघा, त्याची मान कशी सारखी स्प्रिंग लावल्यासारखी हलत असते, तसंच कायचं या टोमल काकूंच्या मानेसोबत घडतंय आजकाल. सतत आपली ती बत्तीशी दाखवून मान हलत असते. येवल्यावरून सासूबाई आणि नंदांना साडी आणलीच नाही आहे वाटते या टोमल काकूंनी. त्यांना तर लोकल शॉप मध्ये घेऊन गेल्या होत्या. काओ टोमल काकू असं केलं नाही? म्हणजे निदान सजमेरावरून तरी घ्यायची होती त्यांच्यासाठी साडी. स्वतःसाठी तर खास तुम्ही येवल्याला गेल्या होत्या, तेव्हा तुम्हाला तुमच्या नंदा आणि सासूबाईंची आठवण नव्हती आली का हो? नाही म्हणजे व्हिडिओ मध्ये त्यांचा कॉन्टेंट म्हणून तुम्ही वापर करताय ना, त्यांना दाखवून तुम्ही मस्त डॉलर्स छापतायत. एक पैठणी त्या तिघींना जरी घेतली असती तुम्ही तरी काय तुम्हाला कमीपणा नसता आला हो. मंडळी, टोमल काकूंना भावाच्या लग्ना अगोदर फेशियल वॅक्स वगैरे करायचं आहे. मी काय बोलते, आता एवढ्या महिन्यांपासून मी या टोमल काकूंचा मस्त मेकअप करून देते आहे, ते पण फुकट मध्ये. तुम्हाला सगळ्यांना त्यांचा जो लुक मी करते तो खूप वेळा आवडला देखील आहे. तुम्ही सगळे माझं कौतुक देखील करता की काकूंचा लुक मी छान केला आहे, काकू मेकअप मध्ये छान दिसतात. पण बघा ना मंडळी, टोमल काकूंना लग्नासाठी हटके लुक हवाय, ते देखील मी करून दिलं काकूंना. पण काकू आता लग्नामध्ये हटके लुक साठी दुसऱ्या मेकअप आर्टिस्ट कडे जात आहेत. तुम्हीच सांगा मला, हे बरोबर आहे का काकूंचं वागणं? एवढ्या महिन्यांपासून मीच काकूंचा मेकअप करून देत होती ना, एवढा त्यांचा मी हटके लुकचा डेमो देखील दिला. थंबनेल वरती तर तुम्ही बघूच शकता. आजचा फोटो पण तुम्हाला सगळ्यांना आवडलाच असेल हे मला माहिती आहे, कारण की मी नेहमीच टोमल काकूंची आवड जपूनच त्यांचा मेकअप करते, त्यांना शोभेल असा लुक करून देते. आता टोमल काकूंना वांग आवडते म्हणून मी त्यांचे केस पर्पल कलरचे केले आहेत. आणि आज त्या गोल्ड ज्वेलरीची शॉपिंग करायला गेल्या होत्या ना, म्हणून मी त्यांना एवढी भरमसाठ ज्वेलरी देखील दिली आहे. एवढी सगळी मी मेहनत घेते, पण टोमल काकूंना काही कदरच नाही माझी. जाऊ दे, टोमल काकूंना माझ्यावरती जळतात. माझ्या एवढा छान मेकअप टोमल काकूंचा दुसरी कोणतीच मेकअप आर्टिस्ट करून नाही देऊ शकत. काय मंडळी, मी बरोबर बोलते ना? तुम्हाला टोमल काकूंचा आजचा लुक कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का. बनोज काकाने परत ड्रोन शॉट्स ऍड केले आहेत व्हिडिओमध्ये. आता कोणाचे क्लिप्स ढापले आहेत ते त्यांनाच माहिती. शेती करताना लोकांना पण त्यांच्या नकळत कॅप्चर केलं गेलं आहे. काय माणसं आहे ते, म्हणजे दुसऱ्यांची प्रायव्हसीचं यांना काहीच पडलेलं नसते वाटते. युरोपमध्ये पण रूल्स ब्रेक करतात आणि इंडियामध्ये आल्यावरती पण तेच सुरू आहे यांचं. आता 1 मिनिट तो ड्रोन शॉट दाखवला असता तरी चाललं असतं, पण त्याच ड्रोन शॉट वरती 2-4 मिनिटं काकूंनी मस्त व्हिडिओची लेंथ वाढवून घेतली. अहो टोमल काकू, एवढा त्या लग्नाचा कॉन्टेंट बनवला आहे तुम्ही, ते कमी पडतंय का तुम्हाला? म्हणून तुम्ही त्यात अजून ड्रोन शॉट्स ऍड करताय. काय हो टोमल काकू, नुसत्या 2 आत्याच दाखवल्या तुम्ही, मामा मामी, मावशा, काका काकी, त्यांची मुलं नाही का हो? सगळ्यांना पत्रिका द्यायला हवी की नको, की फक्त व्हॉट्सअप करणार आहात? मंडळी, या टोमल काकूंची अक्कल बघा किती आहे ते. काकू बोलतात काय तर नवरदेवाचे जे कपडे असतात तसेच कपडे आम्ही भावाला घेणार आहे. अहो टोमल काकू, लग्न आहे त्याचं, नवरदेवासारखेच त्याला कपडे घ्यावे लागतील ना, की त्याला पण टी शर्ट आणि पॅन्ट मध्ये उभं करणार? मॅकबुकला टोमल काकू लॅपटॉप बोलत होत्या. आणि हो, एका दिवसात नाही रिपेअर झाला आहे हा काकूंचा मॅकबुक.
तर कोणाचा तरी टोमल काकू स्पेअर लॅपटॉप यूज करतायत. आता काकू पुण्याला गेले आहेत ना, तिथे तर आता मॅकबुक वरती देखील ऑफर सुरू आहेत. मला तर वाटते हा पण आता काकू एक कोलॅबरेशन व्हिडिओ करतील. टोमल काकूंनी सांगितलं आहे की लग्न पुण्याला आहे आणि भाऊ पण त्यांचा पुण्याला जॉब करतो, म्हणजे नक्कीच हे लव्ह मॅरेज असेल. पण काकू बोलल्या काय तर की स्थळ आलं होतं धाकट्या भावाला, म्हणून आम्ही आधी त्याचं लग्न करून घेतोय आणि मधला जो भाऊ आहे तो पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. खोटं बोला पण रेटून बोला. टोमल काकूने परत तेच अजमेराचं प्रमोशन केलं. ह्या वाटते ह्याचसाठी आल्या आहेत भारतात. लग्न राहिलं बाजूला आणि काकूंचं प्रमोशनच सुरू आहे. भावाच्या लग्नासाठी टोमल काकूंना ब्लाउजचे डिझाईन कसे पाहिजे आहेत ते सिलेक्ट करायला म्हणून टोमल काकू मुंबईला आल्या होत्या. काय वेडी बाई आहे ना ही. धावपळ होते असं बोंबलत बसते आणि वेड्यासारखी इथे तिथे वास काढत फिरते. वर टोमल काकू बोलतात काय तर की हा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे. अहो टोमल काकू, कधीतरी लोकांचा पण फायदा होऊ देत ना तुमच्यामुळे. लग्नात एकदम स्पेशल लुक करायचा आहे काकूंना. आता मंडळी अजून मी काय करू यांच्यासाठी. स्पेशल लुक करून आता लग्नाच्या व्हिडिओ मध्ये मला यांना भुजगावणं बनवावं लागेल. टोमल काकूंची मैत्रीण पण काय खोटं कौतुक करत होती काकूंचं. सगळंच एकदम स्क्रिप्टेड वाटत होतं. काकूंची मैत्रीण एवढी फॅशन डिझायनर आहे, पण तिला साडी नेसतात घालत नाही हे माहिती नव्हतं. काय हो टोमल काकू, तुमच्या जीवश्य कंठश्य मैत्रिणीला भेटल्या की नाही मग तुम्ही? अहो तीच हो घरकोंबडी. 4 दिवस कुठे गायब होती ती काय माहिती. तुमच्या सोबत होती का हो ती? यावेळी टोमल काकू पुण्याला देखील गेल्या होत्या. परत आता या काकूंचा आणि त्या कंजूस ॲपचं प्रमोशन करणं सुरू झालं आहे. 2-2 महिन्यांनी सारखं त्या कंजूस ॲपचं प्रमोशन करत असतात. फेक प्रमोशन क्वीन सोबत यांची मैत्री जेव्हापासून झाली आहे ना, तेव्हापासूनच यांचा हा पानचटपणा सुरू झाला आहे. टोमल काकू स्टेशनला उभ्या होत्या तेव्हा एक माणूस काकूंना बाय करून गेला. पाहिलत का हो मंडळी तुम्ही? यावेळी काकू मैत्रिणीकडे गेल्या होत्या त्यांच्या. काकू बोलतात की ही माझी बेस्ट फ्रेंड आहे, पण आजपर्यंत मी कधीच या मैत्रिणीबद्दल काकूंच्या तोंडून ऐकलं नव्हतं. सारखं टोमल काकू एकच बोलत होत्या, प्रवास करून दमायला झालं. मला तर एक गोष्ट समजत नाही, या काकू एवढ्या प्रवासात कशावर दमल्या? एक वेळ काकूंना ड्राईव्ह करावं लागलं असतं तर समजू शकतो, पण काकू आरामात बसून आल्या होत्या. तरी पण नुसतं तेच तुंतुना सुरू होतं की प्रवासात दमायला झालं. काकू बोलतात की माझ्या मैत्रिणी खूप कमी आहेत, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. अहो टोमल काकू, मैत्रिणी कशा जास्त असतील हो तुमच्या. सगळ्यांना तुमचे कारनामे माहितीच आहे, म्हणून सगळ्या तुमच्यापासून लांब झाल्या आहेत आता. आणि काय हो काकू, जेव्हा तुम्ही युरोपला होत्या तेव्हा ती तुमची वाती होती, ती तुमची बेस्ट फ्रेंड होती. ती तर आता परमनंटली भारतात आली आहे ना, आणि ती पण पुण्यात राहते. मग तुम्ही तिला का बरं भेटायला नाही गेल्यात हो? की तिने पण आता तुमचा पत्ता कट करून टाकला? आणि काय हो काकू, मैत्रिणीकडे गेल्या होत्या तुम्ही तर काहीतरी घेऊन गेल्या होत्या की नुसत्या हात हलवत गेल्या होत्या हो? काकू आता ना बस झालं. खरं सांगते मी तुम्हाला, रोज काय ते माझ्या भावाचं लग्न आहे हे सांगणं गरजेचं आहे का हो काकू? गेल्या 1 महिन्यापासून मी हेच ऐकते आहे की तुमच्या भावाचं लग्न आहे. आता ना सगळ्यांना समजलं आहे हो काकू की तुमच्या भावाचं लग्न आहे. आणि काय हो काकू, परत तुमचा पानसटपणा सुरू झाला काय? माझा आजचा लुक बघा. अहो काकू, तुमचा लुक बघून लोकांनी काय करायचं हो? आणि काय ते सतत आता एवढे वाजले आहेत, आता तेवढे वाजले आहेत. मंडळी, मला तर हाच प्रश्न पडला आहे की त्या नवरा नवरीची शॉपिंग कधी करणार आहेत त्या काकू? कारण एवढ्या दिवसांपासून तर ह्या स्वतःचीच शॉपिंग करत सुटल्या आहेत. काकूंची जी वहिनी आहे ती पुण्यात राहणारी आहे, पण काकू तिला देखील भेटायला गेल्या नाही. मंडळी, आज टोमल काकू गोल्डची शॉपिंग करायला गेल्या होत्या. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात आहे का? काही दिवसांपूर्वी आपल्या जीजीला एक माणूस त्रास देत होता. मल्टिपल फेक आयडीज क्रिएट करून रात्री अपरात्री कॉमेंट्स करत होता आणि तिला तो बोलत होता की तू त्या ज्वेलर्सच्या शॉप मध्ये सुपरवायझर आहेस. खूप घाण शिव्या देखील दिल्या जात होत्या तिला. आणि ताबडतोब ओल्ड एंजल वरती वगैरे व्हिडिओ बनवणं थांबव असे मेसेज देखील येत होते. त्यात असं मला वाटते की बनोज काकांचा मोठा हात आहे. कारण तो गजभजी जो कमेंट करणारा होता, तो ज्या ताईंचं नाव घेऊन कमेंट करत होता आणि जीजीला हरास करत होता ना, त्या लेडी पर्यंत तर आम्ही कधीच पोहोचलो आहे आणि आमचं त्यांच्याशी बोलणं देखील झालं होतं. आज जेव्हा टोमल काकू त्या ब्रांच मध्ये गेल्या तेव्हा टोमल काकू बोलल्या की आम्ही पुण्यात आलो की नेहमी आम्ही इथूनच गोल्डची शॉपिंग करत असतो. मला राहून शंका येते की टोमल काकू जेव्हा नेहमी पुण्याला येतात तेव्हा त्या तिथूनच शॉपिंग करतात. तिथला स्टाफ देखील टोमल काकूंना ओळखतो आणि टोमल काकू पण त्यांना ओळखतात.
त्यामुळे तिथे एक काम करणाऱ्या ताईंचं नाव या टोमल काकूंना माहिती होतं असणार आणि त्यांची डिटेल्स या काकूंकडे होती असणार आणि त्यांचंच नाव वापरून बनोज काकाने हा फालतूपणा केला होता असेल. बनोज काका, जर तुम्ही हा फालतूपणा केला असेल ना तर सुधरा हो, जरा सुधरा आता तरी. खरंच जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा. तुमच्याही 2 मुली आहेत हो. एका स्त्रीची अशी बदनामी करणं बरोबर वाटते का हो तुम्हाला? कॉमेंटचे स्क्रीनशॉट ना अजूनही आहेत आमच्याकडे आणि बरोबर त्या कॉमेंट्स तुमचा खोटेपणा दुनियेसमोर उघडकीस आला त्याच्यानंतरच यायला सुरू झाल्या होत्या. काय मंडळी, तुम्हाला काय वाटते? त्या कॉमेंट्स बनोज काकांनी केल्या असतील का? तुमचं मत मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि तुम्हाला आजचा टोमल काकूंचा लुक कसा वाटला ते देखील सांगायला विसरू नका. चला तर मग आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.